नमस्कार मित्रांनो, आज शनिवार 14 मार्च आणि उद्या 15 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून। सध्या उन्हाचा ताप वाढल्यामुळे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट आली आहे। अमरावती येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झालेली आहे। तर आज दिनांक 14 मार्च रोजी कोकणात उष्ण लाटेचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे। याचे विशेष कारण म्हणजे समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्रकार वारे वाहत आहेत आणि त्यापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारलेला असल्यामुळे झारखंडपासून विदर्भापर्यंत हवेचा एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज रात्री मध्यरात्रीला आणि उद्याही दुपारनंतर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड येथे उष्ण लाटेची शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, धाराशिव, पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहील आणि पुढील 2 दिवसापासून पावसाळी वातावरण पुन्हा वाढणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।